मुलगी आहे, स्त्री आहेस तू, तुला समजते का काय? शिक्षण घेणार आहे का तू? तुला काय कळतं का नाही? नोकरी करणार आहेस का तू? आ तो पुरुष माणूस आहे, तो दारू पिऊ शकतो, तो लफडी करू शकतो, तो हिंडू शकतो, फिरू शकतो, तो काय पण करू शकतो. तुला झेपणार आहे का त्या गोष्टी? हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रिय युट्यूब चॅनल मध्ये. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी सुरुवातीला तसं का म्हणले व्हिडिओच्या. तर मग चला करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात. कारण आजचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा आहे, कारण यामध्ये पूर्ण आपल्या जे काही नवीन लग्न झालेल्या मुली आहेत किंवा जी काय आता दारुड्या नवऱ्याला त्रासल्यात तर हिंसाचारामध्ये, म्हणजेच की थोडक्यात कौटुंबिक हिंसाचार म्हणजेच की नवरा दारू पिऊन मारहाण करतोय किंवा मुलींना असं म्हणत नाही की संसार मोडा. जर ती विनाकारण तुम्हाला दारू पिऊन विनाकारण रोज दारू पिऊन येऊन तुम्हाला मारहाण करत असेल किंवा तुम्हाला बदडत असेल एखाद्या जनावरासारखं, तर तुमचा संसार करून उपयोग काय आहे मग? तुम्ही शिक्षण का घेत नाहीये? तुम्ही आज 10वी होचाल, 12वी होचाल, उद्या ग्रॅज्युएशन कम्प्लीट करचाल, त्याच्यानंतर तुम्ही एखाद्या मोठ्या डिग्रीला जाचाल किंवा तुम्ही एखादं IPS अधिकारी बनचाल, कोणत्याही मोठ्या पदावर जाऊ शकता तुम्ही. कुठलीही गोष्ट तुम्ही काय अचीव करू शकताय. या अशा नवऱ्यांना, म्हणजेच की जी काय दारुडी नवरा आहेत, जी दारू पितात, ती विनाकारण ज्यांना लपडी करायची सवय आहे किंवा जे तुम्हाला विनाकारण दारू पिऊन येतात आणि बदलतात. उद्या त्याला काय झालं, गेलं, मेला, खपला, दारू पिऊन लिव्हर बिअर खराब झाला, फुटला, मेला, पोट फुगून मेला, तर उद्या त्याच्या आई वडिलांचं सुद्धा तुम्हालाच बघावं लागणार आहे. मग हे कसं बघणार आहे तुम्ही? किंवा त्याचं बघायचंय का नाही ही तुम्हीच ठरवणार शेवटी. कारण प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्याचा जो काही निर्णय घ्यायचा तो त्याला असतो. तो म्हणजेच की जर तुम्ही एज्युकेटेड असाल किंवा तुमचं लईत लई 9वी 10वी शिक्षण झालेलं असते, त्याच्या पुढचं तुम्ही शिक्षण घेऊन तुम्ही चांगल्या डिग्री घेऊ शकताय, तुम्ही चांगल्या पोस्टवर जाऊ शकताय, तुम्ही चांगला अभ्यास करून चांगली नोकरी मिळवू शकताय. समाजामध्ये इज्जत तर तुम्हाला 100% मिळणारच आहे. कारण उद्या तुम्हाला राब कष्ट करावे लागतील. उद्या तुम्हाला कुठं एखाद्याच्या रानामध्ये तुम्हाला खुरपायला जावं लागेल किंवा एक एक भयंकर प्रकारचा दुसऱ्याच्या घरामध्ये असली कामं करण्यापेक्षा तुम्ही आज वेळ आहे तोपर्यंत तुम्ही जर शिक्षण घेतलं, जे गावाखेड्यामधल्या ज्या मुली आहेत त्या तुम्ही जर शिक्षण घेऊन जर तुमचं काम व्यवस्थित केलं, तर तुम्हाला चांगल्या पदाची नोकरी सुद्धा मिळू शकते आणि तुम्ही पुढे काहीतरी तुमचा स्वतःचा विकास काहीतरी करून घेऊ शकताय. किंवा म्हणजेच की ह्या अशा काही गोष्टी आहेत ती सहन करत राहण्यापेक्षा तुम्ही तुमचं काहीतरी अस्तित्व निर्माण करू शकताय आणि समाजामध्ये तुमचं एक अस्तित्व निर्माण झाल्यामुळे तुमच्या नावाची ओळख ही दुसरी कोणीतरी घेऊ शकतं की हा ह्या व्यक्ती बरोबर असं घडलं होतं, ती ती तिच्या एवढ्या मोठ्या संघर्षातनं ती स्वतः काहीतरी करू शकली आणि एक आदर्श म्हणून तुम्ही दुसऱ्या महिलांसाठी तुम्ही तुमचं नाव मोठं करू शकताय. म्हणजेच की या अशा भयंकर प्रसंगातनं तुम्ही तुमचा मार्ग, एखादा चांगला रस्ता निवडून तुम्ही स्वतःला एकदम सक्षम बनवू शकताय आणि आदर्श व्यक्ती तुमच्यामध्ये घडवू शकताय. शिक्षण घेतल्यामुळे तुम्ही तुमच्या पायावर उभा राहू शकताय. बऱ्याच महिलांना शिक्षण घेऊन सुद्धा आपलं घर सांभाळावं लागतं. ही गोष्ट काही चुकीची नाहीये. कारण आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला ह्या एकदम दुर्गादेवी सारखं काम करतात. आता दुर्गादेवीचं काम म्हणजेच की थोडक्यात नवरात्रीला 9 रूप कशी असतात प्रत्येक देवीची, त्याचप्रमाणे प्रत्येक स्त्री जेव्हा काय करायचा निर्णय घेते किंवा निर्धार पक्का करते, त्यावेळेस स्त्री काय काय करू शकते ही प्रत्येक समाजातल्या व्यक्तींना माहितीच आहे. कारण आज महिला ह्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये एकदम उत्तमरित्या काम करत आहेत. आणि आपण का करत नाही मग? खेड्यापाड्यातल्या मुली पण भरपूर खेड्यापाड्यातल्या मुलींनी सुद्धा आपल्या गावाचं किंवा आई वडिलांचं नाव इतक्या प्रमाणात मोठ्या पदांवरती मुली खेड्यागावातल्या सुद्धा आहेत. आणि आपण जर जे काही आता ज्या महिला किंवा मुली जे काही आपल्याला दारुडा नवरा भेटलाय म्हणून रडत किंवा आयुष्य तसंच घालवत बसला, तर कुठलाही निर्णय तुम्ही घेतला नाही तुमच्या आयुष्यामध्ये, तर मग त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण आपण जेव्हा आपल्या आयुष्याकडे जास्त प्रमाणात लक्ष देतो,
आपण स्वतःकडे पण आपल्या फॅमिलीकडे लक्ष देता देता आपण स्वतःकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, की आपण काय जगायचं विसरून गेलोय काय, आपण आपल्यासाठी काय करू शकतोय, किंवा आपण आपल्यासाठी काय केलं पाहिजे, किंवा जेणेकरून आपलं भविष्य किंवा आपल्या लेकरा बाळांचं भविष्य हे चांगलं आणि एकदम शांतिमय सुखमय होऊन जाईल. आणि त्या गोष्टी केल्यामुळे म्हणजेच की शिक्षण घेतल्यामुळे शिक्षण हे कधी वाया जात नाही. आज नाही उद्या तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होणार आहे. तुम्ही त्या गोष्टी म्हणजे की शिक्षण घेतल्यामुळे तुम्हाला एखाद्या चांगल्या कंपनीत, चांगल्या ठिकाणी किंवा नाही नाही म्हणलं तरी एकदम चांगली पोस्ट किंवा चांगली नोकरी मिळणार आहे आणि त्यातून तुम्हाला एकदम चांगलं समाजामध्ये प्रतिष्ठा सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे शिक्षण घ्या, मोठे व्हा. आयुष्यभर तुम्ही त्या दारुड्या नवऱ्याचा मार खात बसण्यापेक्षा तुमचं स्वतःच काहीतरी अस्तित्व निर्माण करा आणि समाजामध्ये तुमचं अस्तित्व निर्माण करून ठेवा. कारण ह्या अशी लोकांना तुमची काही गरज नसते. त्यामुळे त्यांना फक्त असं वाटतं की तुम्ही त्यांच्या घराच्या चार भिंतीमध्ये राहावं, त्यांची भांडी धुणी करावी, कपडे बिपडे धुवावी आणि तुम्ही त्यांच्या लेकरा बाळांना जन्म द्यावा आणि लेकर बाळ सांभाळत घरात बसावं, एवढंच त्यांची इच्छा असते. त्यांची इच्छा नसती की तुम्ही बाहेर घरात पाडावं, तुम्ही पैसा अडका कमवा, तुम्ही मोठं व्हावं. कारण त्यांना लाजा वाटत असते त्या अशा गोष्टींची, की घरातली स्त्री ही घरातच राहिली पाहिजे, बाहेर नाही गेली पाहिजे. असं काही ठिकाणी घडत आहे खेड्यामध्ये सुद्धा. म्हणून मुलींनी आणि स्त्रियांनी ही घराच्या बाहेर पडलं पाहिजे. घराव्यतिरिक्त काम सुद्धा आपण करू शकतोय. आणि लेकरांना तर सांभाळायला जी काही एकटी महिला असते ती आपल्या लेकरांसाठी पहिला वेळ तर दिलाच पाहिजे. कारण खरी संपत्ती म्हणलं तर आपली लेकरच आहेत आणि ती करता आपण स्वतःकडे सुद्धा दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही शिक्षण घ्या, शिक्षण घेऊन काहीतरी चांगली नोकरी करा, नोकरी करून स्वतःच्या पायावर उभा राहावा आणि स्वतःसाठी जगा. कारण स्वतःसाठी जगणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ? तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला आपल्या नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या महाराष्ट्राच्या ताईला पुढे जाण्यासाठी मदत करा. धन्यवाद.